पहा मुलांना, आपली जी पोएम आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोवर, ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेली आहे. आता थोडक्यामध्ये तिची ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे आपली ती समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांना, आता आपण त्याची ॲक्टिव्हिटीज जी आहे, या पोएमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ते आता आपण घेणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते विचारले जातील, काही क्वेश्चन आपल्याला विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिले जाणार आहे. आपल्याला एक ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि नक्कीच तुम्ही इथे राईट आन्सर जे आहे ते सगळेजण सांगणारच आहात. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड टीचर. आता असा कुठला शब्द आहे की त्याची जोडी, बघा इथे आपल्याला टीचरची जोडी काय येणार आहे ते सांगायचं आहे. शिक्षकांची जी जोडी आहे ती काय येणार आहे, बघा पेशंट येणार आहे की स्टुडंट येणार आहे. टीचरची जोडी काय येणार आहे, पेशंट म्हणजे रुग्ण, रुग्णाची जोडी कोणासोबत येणार आहे, अगदी बरोबर डॉक्टर सोबत. मग राहिलं काय, अगदी बरोबर, तर टीचरची जी जोडी आहे ती काय असणार आहे, अगदी बरोबर स्टुडंट जी आहे ती असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड मोर. आता आपल्याला मोरचा जो रिलेटेड वर्ड आहे त्याची जोडी जी आहे ते आपल्याला शोधायची आहे. ती लेस असणार आहे की टेक असणार आहे, बघा मोरची जोडी काय असणार आहे, अगदी बरोबर काय असणार आहे, तर लेस असणार आहे. मोर म्हणजे जास्त, लेस म्हणजे काय, तर कमी किंवा वगळणे. तर इथे आपल्याला फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड कशाची जोडी मिळालेली आहे, मोरची. कुठली, तर लेस ही जोडी मिळालेली आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड. कुठला वर्ड आहे तो, तर डॉक्टर हा वर्ड आहे. मग स्टुडंट येणार आहे की पेशंट येणार आहे, अगदी बरोबर कुठला येणार आहे, तर डॉक्टरशी रिलेटेड पेशंट हा वर्ड आपला योग्य आलेला आहे. आणि पुढची जोडी बघूया, आपल्याला काय विचारलेले आहे की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड गिव्ह. गिव्हची रिलेटेड जी जोडी आहे ती कुठली असणार आहे, ती टेक असणार आहे की लेस असणार आहे, अगदी बरोबर काय असणार आहे, टेक असणार आहे. घेणे देणे ही आहे आपली योग्य जोडी, म्हणजेच काय, तर गिव्ह आणि टेक ही आहे आपली राईट जोडी. आता अशा प्रकारे आपलं काय, आपण इथे जो काही इथे सराव घेतलेला आहे त्या सरावामध्ये जी काही ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही सगळे जे काही आन्सर्स आहेत, एव्हरी क्वेश्चनचे आन्सर तुम्ही काय दिलेले आहे, तर अगदी बरोबर दिलेले आहेत. आता इथे आपण काय करणार आहोत, तर गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, आपल्याला इथे 5 गेम दिलेले आहे. यापैकी एक गेम जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील. त्यापैकी नक्कीच तुम्ही योग्य आन्सर जो आहे ते सांगणार आहात. बघा, मग तुम्हाला आवडणारा खेळ कुठला आहे, तर सध्या क्रिकेट हा खूप प्रचलित खेळ आहे, म्हणून आता आपण क्रिकेट हा खेळ खेळणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्यांचं आन्सर जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. तर बघा, फर्स्ट जो आपला वर्ड आहे तो आहे फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड. मोरचं काय येणार आहे पहा, तर स्टुडंट, लेस, पेशंट की टेक, काय येणार आहे, बघा फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड. मोरचं काय येणार आहे, ऑप्शन नीट आपल्याला वाचायचं आहे. बघा, स्टुडंट, लेस, पेशंट आणि टेक काय येणार आहे, अगदी बरोबर लेस हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड टीचर. आणि त्यासाठी आपल्याला इथे दिलेले आहे 4 ऑप्शन. फर्स्ट आहे स्टुडंट, सेकंड आहे पेशंट, थर्ड आहे लेस आणि फोर्थ आहे टेक. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे, अगदी बरोबर जो टीचर आहे, टीचरची जी योग्य जोडी आहे ती असणार आहे स्टुडंट. आणि सगळ्यांनीच राईट आन्सर दिलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड गिव्ह. गिव्हचा आपल्याला काय शोधायचे आहे, तर जोडी शोधायची आहे. मग ती स्टुडंट असणार आहे, पेशंट असणार आहे, लेस असणार आहे की टेक असणार आहे. गिव्हची काय असणार आहे, अगदी बरोबर गिव्हची असणार आहे टेक. आणि आपलं ऑप्शन देखील राईट आलेलं आहे.
पुढचा जो आपण प्रश्न घेणार आहोत तो आहे फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड डॉक्टर. आता डॉक्टरशी रिलेटेड जो वर्ड आहे तो कुठला आहे बघा. स्टुडंट, लेस, पेशंट आणि टेक. साहजिकच आहे डॉक्टरशी जो रिलेटेड वर्ड असणार आहे तो कुठला असणार आहे, तर तो पेशंट हा असणार आहे. पहा मुलांना, अशा प्रकारे आपली जी पोएम आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोवर हे आपण लर्न केलेले आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. तसंच गेममधून सुद्धा आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ती दिलेली आहेत. आता त्यावर आपण टेस्टसुद्धा घेणार आहोत आणि या टेस्टमध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारलं जाईल आणि त्याचे काय विचारले जातील तर ऑप्शन दिले जातील 4. त्यापैकी एक ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. बघा, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड टीचर. टीचरचं रिलेटेड वर्ड आपल्याला सांगायचं आहे. स्टुडंट, पेशंट, लेस आणि टेक काय असणार आहे? अगदी बरोबर, स्टुडंट हे असणार आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो आहे फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड मोर. मोरचं काय असणार आहे बघा. स्टुडंट, लेस, पेशंट, टेक काय असणार आहे? अगदी बरोबर, लेस हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड डॉक्टर. काय असणार आहे पाहूया. स्टुडंट, लेस, पेशंट, टेक काय असणार आहे डॉक्टरशी रिलेटेड? अगदी बरोबर, पेशंट. नेक्स्ट असणार आहे फाइंड करेक्ट पेअर ऑफ रिलेटेड वर्ड गिव्ह. गिव्हचं काय असणार आहे? स्टुडंट, पेशंट, लेस आणि टेक. अगदी बरोबर, काय असणार आहे तर टेक असणार आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपली जी टेस्ट आहे ती देखील आपण इथे कंप्लीट केलेली आहे आणि सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. चांगली आन्सरे तुम्ही जे आहेत ती योग्य आन्सरे तुम्ही दिलेली आहेत. तर बघा, इथे आपला जो शेवटचा पार्ट आहे तो आहे क्वेश्चन आन्सर. काही क्वेश्चन आन्सर जे आहेत त्यात देखील आपण काय करणार आहोत तर या पोएमचे इथे समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन आन्सरमधील जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे आणि आपल्याला माहीतच आहे पोएमचा अर्थ काय आहे. तर इथे बघा, आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. तर ही फक्त वॉकिंगबद्दल गोष्ट आहे का? तर नाही. मग व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से. नेमकं मग तो जो पोएट आहे, कवी आहे, तो काय म्हणू इच्छितो? तर नो, हे फक्त वॉकिंगबद्दल गोष्ट नाही आहे, चालण्याबद्दल गोष्ट नाही आहे. तर द वर्ड वॉक डज नॉट रेफर हर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. फक्त ही जी ॲक्ट आहे ही फक्त वॉकिंग पुरती नाही आहे. तर द पोएट ॲक्च्युली वॉन्ट्स टू से दॅट द फादर शुड कम्युनिकेट हिज थॉट्स अँड फिलिंग्स. म्हणजेच आपण बघितलेलं आहे की जे काही आपले पूर्वज असतात किंवा वरिष्ठ असतात त्यांचे अनुभव, त्यांना आलेले जे काही विचार आहेत, अनुभव आहेत, जर ते आपण घेतले तर काय होणार आहे की आपली जी लाईफ आहे ती सोपी, सरळ, सहज होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. म्हणून इथे वडिलांना काय संबोधण्यात आलेलं आहे की तुमचे जे काही विचार आहेत ते मला तुम्ही कसे द्या तर स्लोली द्या, जेणेकरून काय होईल की ते मला समजतील आणि त्यानुसार मी काय करेल तर पुढे माझ्या लाईफमध्ये चालत राहील. मग टू द चाइल्ड अँड हेल्प हिम हर. तिला किंवा त्याला हे जे वरिष्ठांचे विचार आहे, आईवडिलांचे जे काही विचार आहे ते काय पडणार आहेत, त्यांचे अनुभव जे आहेत ते मुलांना किंवा मुलींना उपयोगी पडणार आहेत. कारण आपल्याला माहीतच आहे की आपल्या वरिष्ठांनी 4 पावसाळे जे आहेत ते चांगले बघितलेले असतात, अधिक बघितलेले असतात. म्हणूनच काय होतं की त्यांना आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो आईवडिलांनी आपल्या योग्य वय आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे समजून सांगायचे आहे, जेणेकरून काय होणार आहे आपली जी लाईफ आहे ती डेव्हलप होण्यासाठी किंवा ती सोपी, सहज, सरळ होण्यासाठी त्याचा उपयोग, त्यांच्या अनुभवाचा जो उपयोग आहे तो आपल्याला होणार आहे. मग become familiar with the ways of life by showing him her of explaining child how to behave and act for living a good life. बघा, आपल्या आईवडिलांनी कसे जीवन जे आहे ते जगलेलं असतं, ते हलाखीचं जगलेलं असतं की खूप छान पद्धतीने जगलेलं असतं. जर चांगल्या पद्धतीने त्यांनी आयुष्य बनवलेलं असतं, घडवलेलं असतं, तर त्यांनी असं काय केलं जेणेकरून त्यांची लाईफ जी आहे ती अगदी सुखसमृद्धीची गेली.
किंवा आपल्याला माहीतच आहे की त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या लाईफमध्ये खूप कष्ट घेतलेले आहे, खूप मेहनत घेतलेली आहे, तेव्हा कुठे जाऊन त्यांची जी लाईफ आहे ती सेटल झालेली आहे. म्हणूनच त्यांच्याकडनं आपल्याला काही अनुभव जे आहेत, काही त्यांचे जे काही थोर विचार आहेत ते आपल्याला काय होतात तर परंपरागत मिळत जातात आणि त्यानुसार आपण आपली लाईफ काय करतो तर त्या वेनुसार आपण चालत असतो. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू, आणि याचं जे आन्सर आहे ते बघा आपण इथे घेतलेलं आहे. ते असं आहे की द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स हर टू द फादर्स mannerism, distinctive and individual gesture, trail of speaking and behaving, his action and his all other characteristics that makes a person successful in life. जसं की आपल्याला स्वतःला प्रूफ करावं लागतं. आपलं जे काही लाईफ आहे, लहानपण जे आहे ते आपलं खूप सहज सोपं आणि साध्या पद्धतीने जात असतं. पण जसजसे आपण मोठे होतो, जसे की शाळा आहे, कॉलेज आहे, मग आपल्याला काय करावं लागतं तर काहीतरी बिझनेस किंवा जॉब करावा लागतो आणि मग तिकडनंच आपली काय होते स्ट्रगल करायला सुरुवात होते. तर मग काही वरिष्ठांचे जे काही अनुभव आहे किंवा आपल्या फॅमिलीमधील काही जे काही लोक आहेत त्यांचे अनुभव आपण घेत असतो आणि त्यानुसार आपली जी लाईफ आहे ते आपण सक्सेसफुल करत असतो. पुढचा प्रश्न आहे तो आहे व्हॉट इज implied in the following line, sometimes your steps are very fast. बघा या लाईनमध्ये आपण बघितलेलं होतं की काही वेळा त्याचे जे वडील आहेत ते कसे चालत आहेत तर फास्ट चालत आहेत. म्हणजे इथे आपण अर्थ काय घेणार आहोत बघा, जसे की लहान मुलं असतं तर लहान मुलांना आपण काय करतो, मोठमोठे घास भरवतो का तर नाही, चिवचा मावचा कावचा करून आपण अगदी छोट्या छोट्या जो घास आहे तो मुलांना भरवत असतो. तसेच पूर्वजांनी किंवा आपल्या फॅमिलीमधील वरिष्ठांनी देखील काय करायला पाहिजे तर अगदी लहान लहान विचारापासून आपल्याला जे काही ग्रोथ करायचे आहे आपल्या लाईफमध्ये ते आपल्याला लहान लहान विचारापासूनच काय करायला पाहिजे, त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. म्हणून बघा समटाइम्स द फादर्स ॲक्शन्स आर टू क्विक, म्हणजे काही वेळा अगदी फास्टली त्यांची ॲक्शन होते फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली. आता जर आपल्या लहान मुलांना जर वडिलांना फॉलो करायचं असेल तर आधी त्यांची जी ॲक्शन आहे ती मुलाला समजली पाहिजे, तरच काय करेल तो ती कॅच करेल. म्हणूनच तो काय म्हणत आहे त्याच्या बाबांना की तुम्ही काय करा तर तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्ही स्लो करा, जेणेकरून मी काय करेल की ती पूर्णतः निरीक्षण करेल, ऑब्झर्वेशन करेल आणि ती जी स्टेप आहे तुमची ती मी फॉलो करेल. तशीच ॲक्टिव्हिटीज मी देखील करेल आणि माझ्या मुलांना देखील मी ती पास करेल. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा असा आहे की व्हॉट इज implied in the following line, sometimes your steps are hard to see. बघा काही वेळा तो काय म्हणतो की तुम्ही कसे चालत आहात तर खूप फास्ट चालत आहात आणि तेवढा वेग जो आहे तो माझा नाही आहे. पण काही वेळा काय होतंय तर समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी, पण काही वेळा तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा आहेत, कठीण आहेत आणि त्या मला समजणं देखील कशा होत आहेत तर अवघड होऊन बसलेलं आहे. म्हणून तुम्ही इथे काय करायचं आहे तर मला समजतील, मला पचतील अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही विचार आहे, अनुभव आहे ते माझ्याशी शेअर करा. मग समटाइम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर आर सो डिफिकल्ट दॅट द चाइल्ड कॅन नॉट अंडरस्टँड, ऑब्झर्व अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. बघा जर एखाद्या मुलाला कुणाकडनं जर काही शिकायचं असेल, चांगले गुण जर त्याला घ्यायचे असतील तर तो आधी काय करत असतो, समोरच्याचं निरीक्षण करत असतो. पण काही वेळा समोरची व्यक्ती अगदी फास्टली काय करत असते, मुवमेंट करत असते, ॲक्टिव्हिटीज करत असते, मग ती लहान मुलांना काही कॅच करता येत नाही. म्हणूनच तो काय म्हणतोय की जर तुम्ही तुमची जी ॲक्टिव्हिटीज आहे जर तुम्ही ती स्लो केली तर काय होईल, मला ते समजेल. पण तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ती कशी होत आहे, तुमची स्टेप्स काही वेळा अशी हार्ड होत आहे आणि ती मला समजत नाही आहे. म्हणून ती मला समजण्यासाठी तुम्ही काय करा तर तुमची जी ॲक्टिव्हिटीज आहे ती स्लो करा.
जेणेकरून मला काय होईल, ती पचेल किंवा मला ती समजेल आणि त्यानुसार मी देखील काय करणार आहे, ॲक्शन करणार आहे, ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आपला असा आहे की व्हॉट इज इम्प्लिड इन द फॉलोइंग लाईन. पुढचे जी लाईन आहे तिचं मिनिंग अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि त्याचा आन्सर देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, द चाइल्ड हू इज ग्रोन अप वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. जर मुलानेच वडिलांकडनं चांगले धडे घेतले तर साहजिकच आहे आपल्या मुलांना सुद्धा आपण काय करत असतो, चांगले धडे हे देत असतो. म्हणजे जर काही चांगल्या गोष्टी जर आपण पूर्वजांकडनं शिकलो, वडिलांकडनं शिकलो किंवा आपल्या फॅमिलीकडनं शिकलो, तर आपण हे जे दयाधर्माचे जे काही चांगले गुण आहेत किंवा हा गुण तुझ्यामध्ये कसा आलेला आहे, तर आपण सांगत असतो की नाही, माझे आजोबा किंवा माझे वडील असे असे करायचे म्हणून मीही काय करत असतो, तर ह्या चांगल्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहेत. आणि म्हणून मग त्या चांगल्या गोष्टी आपण काय करत असतो, आपल्या मुलांना देखील पास करत असतो आणि ते मुलं देखील आपल्याकडनं ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी काय करत असतात, तर शिकत असतात. आणि पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की व्हॉट इज इम्प्लिड इन द फॉलोइंग लाईन अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आता बघा, प्रत्येक व्यक्तीला काय करण्याची समज असते की आपण लाईफमध्ये सक्सेस कसं होणार, ही जी आवड आहे ती प्रत्येकाला असतेच. ही जी ओढताण आहे ती प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल हा करत असतोच. मग बघा, द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडंट अबाउट हिज ओपिनियन्स, जजमेंट अँड ॲक्शन्स इन हिज लाईफ. काही अशा गोष्टी आहेत ज्या खूपच चांगल्या असतात आणि त्या आपण आजी आजोबाकडनं, आई वडिलांकडनं ह्या शिकलेलं असतो. मग ही करेक्ट अँड सिन्सिअर थॉट हिज लाईफ लाईक हिज फादर. साहजिकच आहे, आपण जर खूपच चांगल्या ज्या काही फिलिंग्स आहे किंवा आपले थॉट्स आहे ते जर आपण आपल्या घरच्यांकडनं किंवा फॅमिलीकडनं किंवा आपल्या वरिष्ठांकडनं जर आपण शिकलो तर नक्कीच खूप कॉन्फिडेंटली आपण काय करत असतो, आत्मविश्वासाने आपण ते नेक्स्ट जी काही आपली जनरेशन आहे त्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो. की ही जी सगळी संपत्ती आहे, जसं की धन किंवा पैसे हे नाही, तर जे काही मोलाचे विचार आहेत ते मी कुठनं घेतलेले आहे, तर माझ्या आईवडिलांकडनं घेतलेले आहे आणि तेच मी तुला काय करत आहे, हे पुढे वाटचालीसाठी मी तुला देत आहे. जेणेकरून काय होणार आहे की जी काही लाईफ आहे आपली ती अगदी सहजतेने काय होणार आहे, तर सक्सेस होणार आहे. आणि सक्सेसफुल होण्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा नसतो, तर आपले विचारसुद्धा डेव्हलप होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पेरेंट्स एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट. आणि त्याचा आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघूया आन्सर. देअर ॲबिलिटी, नोबेल थॉट्स अँड ॲक्शन्स. म्हणजे आपल्या ज्या काही क्षमता आहे त्या काही जणांच्या अशा काही क्षमता असतात की काही लोक आपल्याला माहितीच आहे की ज्या बॅड हॅबिट्स असतात त्या कॅच करण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही, पण ज्या गुड्स हॅबिट्स असतात, चांगले विचार असतात, ते मात्र कॅच करण्यासाठी आपल्याला खूप काय करावे लागतात, तर परिश्रम करावे लागतात. म्हणजे ज्या वायफळ गोष्टी आहेत त्या पटकन आपण शिकतो, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र आपल्याला लवकर शिकता येत नाही. त्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी तेवढी क्षमता जी आहे, ॲबिलिटी जी आहे ते आपल्यामध्ये असायला हवी. मग बघा, काइंडनेस अँड लव फॉर अदर्स, डिसिप्लिन, हार्ड वर्क, ऑनेस्टी, प्रिझर्व्हनस अँड टू रिमेन हॅपी इन गुड ऑर बॅड कंडिशन. बघा, काही लोक असे असतात ज्यांच्याकडे धन नसतं, संपत्ती नसते, पैसा नसतो, तरीसुद्धा ते लोक हॅपी असतात. का? कारण त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी सत्याचा जो मार्ग आहे तो सोडलेला नसतो. नेहमी ते खरं बोलत असतात. तसेच ते अगदी प्रामाणिकपणे कष्टाने काय करत असतात, पैसा कमवत असतात. आणि अगदी 2 वेळचं जरी खायला मिळालं तरी ते कसे असतात, तर त्यांच्या लाईफमध्ये सुखी समाधानी
असतात आणि म्हणूनच या कॉन्फिडन्सवरती त्यांचे जे काही नियम असतात, डिसिप्लिन म्हणजेच नियम, जे काही त्यांचं हार्डवर्क असतं, जो कष्टाळूपणा असतो, जो दयाळूपणा असतो, ते ही जी क्वालिटीज आहे त्यांच्यामध्ये असते आणि म्हणूनच खूप कॉन्फिडेंटली ते आपलं लाईफ जे आहे ते अगदी सहज जगत असतात आणि तेही अगदी समाधानाने आपलं जे लाईफ आहे ते जगत असतात आणि हाच वारसा ते काय करत असतात, पुढे देत असतात आणि मग काही जण पैशाच्या मागे न लागता काय करत असतात, तर ह्या गुड क्वालिटीज घेऊन स्वतःला डेव्हलप करत असतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपले जे काही क्वेश्चन आन्सर होते ते देखील आपण इथे घेतलेले आहेत आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण इथे समजून घेतलेला आहे. त्याचा आन्सर जे आहे ते अगदी आपण इथे त्याचा सराव करून घेतलेला आहे. म्हणजेच आपला ही जी पोएम आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोवर ही आपण लर्न केलेली आहे, तिची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेम देखील घेतलेला आहे. त्या आधारे आपण राईट आन्सरसुद्धा क्वेश्चनचे दिलेले आहेत. तसेच आपण या पोएमवरती टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी आपली पोएम आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोवर ही जी पोएम आहे ती आपण लर्न केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरद्वारे समजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी पोएम आहे ती पूर्ण झालेली आहे. भेटणार आहोत एका नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.